नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा घरी आली म्हणून रेवाला जाम टेन्शन येते. तर पार्वती आजी आणि शशिकांत जवळ रेवा खूप रडत असते. आत्ता कुठे सुरळीत झाले होते आणि ही रमा का आली असेल इथे? डिव्होर्स पेपरवर तिने सह्या करायच्या आणि शांत बसायचे ना. तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा शेवटपर्यंत शांत बसणार नाही. शेवटपर्यंत ती प्रयत्न करतच राहील. इतकी मोठी संपत्ती ती कशी सोडणार इतक्या लवकर? तेव्हा शशिकांत म्हणतो की आई आजी एकदम करेक्ट बोलते. आजी म्हणते की रमा ही शेवटपर्यंत लढणार हे फक्त तुला समजायला हवं. तेव्हा लगेच रेवा रडतच म्हणत असते की या सर्वाचा मला खूप त्रास होतो. तिला बघितल्यावर मला खूप त्रास होतो. तुम्हाला काय सांगू मी, आता कुठे अक्षय मला नोटीस करण्यासाठी लागला होता आणि लगेच ती आली आणि आता सर्व काही पहिल्यासारखेच होणार म्हणून रेवा खूप रडत असते. तर पार्वती आजी आणि शशिकांत रेवाला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तू रमाचा विचार करू नको. रमा येते आहे तरी सुद्धा तू अक्षयची काळजी घेत जा. म्हणजे अक्षयला सुद्धा वाटले पाहिजे की रमा असून सुद्धा रेवा माझी खूप काळजी घेते आणि रमा झोपली तरी चालून दे, परंतु तू मात्र जागी राहून अक्षयची काळजी घेत जा. शशिकांत म्हणतो की सेवा केली तरच मेवा मिळतो. तेव्हा रेवा म्हणत असते की मी आतापर्यंत अक्षयसाठी खूप काही प्रयत्न केले आणि आज मी इतक्या दिवसातून अक्षयबरोबर वेळ घालवा म्हणून सुट्टी घेतली होती, परंतु आता ती रमा येथे आली आहे त्यामुळे माझं डोकं काही आता शांत नाही. मला थोडीशी शांतता हवी. म्हणून रेवा खूप रिॲक्ट होत असते आणि ती लगेच आराम करण्यासाठी आपल्या रूममध्ये येते. त्यानंतर इकडे कावेरी ही रमाला फोन करते आणि रमा, अक्षय रावांचा ॲक्सिडेंट झाला होता, आपल्याला काही सुद्धा कळले नाही आणि त्यामुळे तुझे गैरसमज हे आणखीन वाढले. रमा म्हणते की आई मला ते सर्व समजले. तेव्हा कावेरी म्हणते की आता रमा एक काम कर, तू अक्षयरावांची काळजी घेण्यासाठी तिथे सासरीच राहा. तेव्हा रमा म्हणते की हो आई, ते माझे कर्तव्यच आहे, फक्त आई मी त्यांना माफ करू शकत नाही. तेव्हा कावेरी म्हणते की रमा काय बोलतेस, तू तेथे नव्हती तेव्हा त्या रेवाने काय गोंधळ घालून ठेवला होता हे तू बघितलेस ना. हे बघ रमा, तुमच्या दोघांमध्ये जो दुरावा आहे ना तोच तुमच्या संसाराचा घात करू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे रमा मी जे सांगते तेच ऐक. तेव्हा रमा म्हणते की आई कसे माफ करणार, ही गोष्ट जर माझ्याकडून घडली असती तर त्यांनी मला माफ केले असते का? तर कावेरीला धक्का बसतो आणि तेवढे ते अक्षय येतो. तेव्हा रमा म्हणते की आई मी तुला नंतर फोन करते म्हणून ती फोन ठेवते आणि अक्षयला विचारते की तुम्ही येथे कशासाठी आलात, खाली आराम करायचा ना. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आलो. तेव्हा रमा म्हणते की अगोदर तुम्ही खाली बसा. त्यानंतर इकडे पार्वती आजी शशिकांतला म्हणत असते, रेवाबद्दल सांगत असते की आपण चुकीच्या व्यक्तीवर तर विश्वास ठेवला नाही ना आणि आता तिला इतकं टेन्शन आले म्हणून ती क्लबमध्ये जाण्याचा विचार करते आणि लग्न झाल्यानंतर ती ह्या गोष्टी कशा मॅनेज करणार. शशिकांत म्हणतो की आई ती लहान आहे, शिकेल सर्व काही. रेवा ही मला 2 कारणामुळे आवडते, कारण ती आपल्या लेवलची असून आणि आपण जे काही तिला सांगतो ना ती सर्व ते ऐकत असते, म्हणून रेवा मला आवडते. उद्या जर आपल्याला बिझनेसमध्ये इकडले तिकडे करायचे असेल तर रमा आपल्याला 1000 प्रश्न विचारेल, मात्र रेवा काही न विचारता आपली साथ देईल. पार्वती आजी म्हणते की कधी कधी मला त्या रेवाचा खूप राग येतो, कारण ती वागतीच तसे आणि मला टेन्शन येते की आपण दुसरी मुलगी बघायला हवी होती. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई नको इतके टेन्शन घेऊ तू, आणि ती रमा जास्त दिवस या घरामध्ये टिकली नाही राहील पाहिजे, असं काहीतरी आपल्याला करायला हवे याचा विचार करत असते. त्यानंतर इकडे घरातील सर्वजण हे आरती, जान्हवी, आनंद, अभि आणि सीमा हे दिवाळीच्या फराळाची काय तयारी करायची आणि ती किती बनवायचे याचं चर्चा करत असतात. तर जान्हवी म्हणत असते की आई तो कोणता पदार्थ आहे ना गोल. तर लगेच सीमा म्हणते की अगं अनारसे, आणि अभिला हे काही खायला द्यायचे नाही म्हणून सर्वजण आबीची उडवत असतात. तेवढ्यात रमाकांत काका येतात आणि आपल्याला दिवाळीची तयारी यंदा करायची की नाही, रमा आता घरी आली म्हणून सर्वजण खूपच खुश असतात. आरती म्हणते की खरंच रमा आल्याने आपल्याला खरंच खूप आनंद झाला, त्यामुळे यावरची तयारी आपण धुमधडाक्यात करूया. तर आनंद म्हणतो की काका आम्ही त्यावरच आता चर्चा करतोय. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, रमा घरी आल्याने आपल्याला सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि रमाला खरंच प्रत्येक वेळेस किती छान पदार्थ बनवता येतात. मी रमाकून ह्या वेळेस करंजा शिकणार. तर आनंद जान्हवीला म्हणतो की हो नक्की शिकून घे.
अभि मात्र विचारत असतो तेव्हा सीमा म्हणते की अरे अभि काय झाले, कसला विचार करतोस. तेव्हा लगेच अभि म्हणत असतो की रमा आता घरी आली ना, अक्षय सुद्धा बरा होईल आणि लवकरात लवकर त्या दोघांना एकत्र येऊन सर्व काही व्यवस्थित चांगले होऊन दे. तेवढ्यात जान्हवीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. जान्हवी म्हणते की आपण बरेच दिवस झाले घरामध्ये काही सेलिब्रेशन केले नाही, त्यामुळे आता रमा आली मग आपण पार्टी करूयात ना. तर सर्वांना जान्हवीचे म्हणणे पडते आणि सर्वजण पार्टी करण्यासाठी तयार होतात. रमाकांत काका म्हणतात की हो, त्या निमित्ताने तरी आपले अक्षय आणि रमा एकत्र येतील. तेव्हा जान्हवी म्हणते की हो ना, मला छान अशा कल्पना सुचतात, मग आम्हाला एकत्र येण्यासाठी तुम्ही असं काहीतरी करा ना. तर सर्वांना खूप हसू येते. त्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की लग्ना अगोदर तुझे जर कुणावर प्रेम असते तर मला ते समजल्यानंतर मी तुला मोठ्या मनाने माफ केले असते, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे, कारण तो तुझा भूतकाळ होता. तेव्हा रमा म्हणत असते की तुम्ही एकदा शांतपणाने विचार करा की तुमचं एका स्त्रीवर प्रेम होते, तिच्याबरोबर तुमचा सुखी संसार चालू आहे, आणि तेव्हा तुम्हाला जर समजलं असतं की तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं, तेव्हा तुम्ही तिला मोठ्या मनाने माफ केले असते का. अक्षय म्हणतो की हो, मोठ्या मनाने माफ केले असते. आणि हे चालूच असते, लग्ना अगोदर कुणाचे अफेअर असते पण ते सर्व सोडून द्यायचे असतात आणि सर्व काही व्यवस्थित होत असते. उगाच तू ह्या सर्वाचा बाऊ करते. तेव्हा रमा म्हणते की नाही, मी या सर्वाचा बाऊ नाही करत, पण एक गोष्ट अशी समजा की ती स्त्री मीच आहे. तुमचा एखादा मित्र असता आणि तो आपल्या घरामध्ये राहत असतात आणि तुम्ही एकत्र ऑफिसला जात असतात आणि एकत्र डायनिंग टेबलवर जेवण करतात, गप्पा करतात, हे तुम्ही आणि माझं त्या मुलावर प्रेम होतं हे असे समजा. मग तुम्ही दोघांनी आम्हाला एकत्र बघितल्यानंतर तुम्हाला काहीच कसे वाटले नसते का. आणि तुमचं 1.5 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला समजले असते की माझं त्या मुलावर प्रेम होते, तेव्हा आमच्याबद्दल तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ केले असते का. आणि ही गोष्ट तुमच्या घरच्यांनी, तुमच्या सासरच्या लोकांनी तुमच्यापासून लपून ठेवली असती, तेव्हा तुमच्या मनाला काय वाटले असते. अक्षय रमाबरोबर जसा वागायचा तसा रमा त्याला सांगत असते की मी जर तुमच्याशी अशी वागले असते की जेव्हा मी लग्न झाल्यानंतर काही दिवस तुमचा रागराग करायचे, तुम्ही समोर जरी आले तर मी तुमच्यावर चिडचिड करायचे, एका वेळी तर मी तुमच्यावर हात सुद्धा उगारला होता, हे सर्व तुम्हाला आठवते का. तेव्हा तुम्ही मला माफ केले असते का. तेव्हा काही दिवस गोष्टी जोडत गेल्या, तेव्हा माझ्या मनामध्ये दुसरंच कोणीतरी होतं आणि तुम्ही माझ्याबरोबर सुखी संसाराचे स्वप्न बघत होतात, माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत होतात, तेव्हा माझ्या मनामध्ये दुसरंच कोणी होते. लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षात नवरा बायकोमध्ये जे नातं घडतं ते नातं आपल्यामध्ये काहीच घडलं नाही, तेव्हा तुम्ही मला माफ केले असते का. तेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले असते का. आणि नंतर तुमच्या लक्षात आले की ती गोष्ट घडण्यामागे जे कारण होते ते फक्त तुमचा मित्र, तेव्हा तुम्ही मला माफ केले असते का. नवऱ्याने बायकोला माफ केले असते का, असा प्रश्न ती अक्षयला वारंवार विचारत असते. रमा म्हणते की नाही, तुम्ही त्यावेळी मला माफ केले नसते, थोडासा तरी वेळ तुम्हाला लागला असता, जसा तुम्ही आता विचार करता तसा. रमा म्हणते की फक्त बायकोनेच नवऱ्याला माफ करायचे असते, नवरा काही का कराना, नवरा बाहेर कुणाशी नातं का ठेवेना आणि तो बायकोवर हात का उगारेना, फक्त स्त्रीनेच नवऱ्याला माफ करायचे असते का. आणि तुम्हाला काही गोष्टी आठवतात का, लग्नानंतर काही दिवस तुम्ही माझ्याशी कसे वागत होतात, आत्ता सर्व गोष्टी आठवतात, त्यामुळे तुम्ही मला माफ केले असते का. परंतु मी तुम्हाला आत्ता सध्या माफ नाही करू शकत. तर अक्षय शांतपणे असतो आणि लगेच तो रागाने म्हणतो की नको करू तुम्हाला माफ, प्रायश्चित्त करण्याची तरी मला संधी दे, आणि हे मी जोपर्यंत करत राहीन, जोपर्यंत तुला मला शिक्षा असं वाटत नाही की माझी शिक्षा पूर्ण झाली. तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात, दोघांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. त्यानंतर इकडे रमाकांत काका आणि आनंद हे सेलिब्रेशनची तयारी करत असतात, तर जान्हवी मोबाईलमध्ये बघत असते. रमाकांत काका म्हणतात की ओ जान्हवी वहिनी, काय मोबाईलमध्ये बघतात, चला थोडीशी मदत करू लागा, दिवाळी आली. तेव्हा जान्हवी म्हणत असते की अहो मी तेच सोशल मीडियावर बघते की आकाशकंदील कसे घ्यायचे, कुणाच्या घरात काय काय दिवाळीची तयारी चालू आहे, हे सर्व मी बघते. आणि रमा सुद्धा आपल्या घरात परत आली आहे, त्यामुळे दिवाळीचं जे सेलिब्रेशन आहे ना ते दणक्यात व्हायला हवं आणि सर्व काही आता खूपच छान होणार. रमाकांत काका म्हणतात की जान्हवी सध्या तर खूप इतरांशी खूप छान वागते आणि इतरांना त्रास देण्याचा विचार तुझ्या मनात आता येत नाही का. तेव्हा जान्हवी म्हणते
ती व्यक्ती आपल्याला त्रास देत असते, त्या व्यक्तीला आपण त्रास द्यायचाच असतो, तो आपला हक्कच आहे. आणि आपल्या फॅमिलीत बघा ना, कोणी कोणाला त्रास देत नाही, परंतु एक मेंबर जर सोडली तर ती आपल्या फॅमिलीची मेंबरसुद्धा नाही आणि तीच माझं टार्गेट आहे. तेव्हा आनंद म्हणतो वा रेवा, तर जान्हवीच्या लक्षात येते. त्यानंतर इकडे पार्वती आजीने रमाला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले होते, तर रमा येते, रेवासुद्धा तेथेच असते. तर पार्वती आजी रमाला म्हणत असते की तू या घरामध्ये परत का आलीस? अक्षयने तुला डिहोची नोटीस पाठवली होती, तरीसुद्धा तू येथे का आलीस? तेव्हा रमा म्हणते की डिहोची नोटीस मला त्यांनी नाही तर तुम्ही पाठवली होती. तेव्हा तुम्ही मला सांगितले की डिहोस म्हणजे घटस्फोट, पण यांचा ॲक्सिडेंट झाला, हे तुम्ही मला का सांगितले नाही? तुम्ही माझ्याशी खोटं बोललात की तुम्ही मला म्हटलात की ते बाहेरगावी गेले आणि कामात आहेत. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो, कारण मला तुला त्याला भेटून द्यायचे नव्हते. तेव्हा रमा विचारते की का? तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की रमा, अक्षयचा जो काही ॲक्सिडेंट झाला तो तुझ्यामुळे झाला, त्याच्या त्या परिस्थितीला तू जबाबदार होती. तेव्हा रमा म्हणते की मी कशी जबाबदार असणार, कारण मी त्यांना धडक दिलीच नाही. तेव्हा रेवाच्या डोक्यात प्रकाश पडतो. पार्वती आजी म्हणते की तू त्याला माफ केले नव्हते, म्हणून तो रात्ररात दिवस झोपत सुद्धा नव्हता. कायम तुझ्या आठवणीत तो स्वतःला खूप त्रास करून घेत होता आणि याला मानसिक त्रास म्हणतात आणि तो त्रास तू त्याला देत होती. हे सर्व तुझ्यामुळे झाले, त्याचा अपघात तुझ्यामुळे घडला आणि अक्षयला जर काही झाले असते तर मी तुझ्यावर खुनाचा आरोप केला असता. तेव्हा रमा म्हणते की पार्वती आजी काय बोलता तुम्ही हे सर्व? तेव्हा पार्वती आजी म्हणते की खरंच बोलते, तुझ्या आणि अक्षयच्या नात्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही, म्हणून येथून अपमानित होण्यापेक्षा मानाने हे घर सोडून तू निघून जा. तेव्हा रमा म्हणते मी तुम्हाला मागेच सांगितलेले आहे की हे घर सोडून मी केव्हा जाणार नाही, आणि जरी गेलेस तर जेव्हा मला हे सांगतील की तू हे घर सोडून जा तेव्हाच मी जाईल, आणि आमच्या नात्याला काय अर्थ उरला किंवा उरला नाही हे तुम्ही ठरवू नका. तुम्हीच काय पण देव काय आम्हाला कधीच वेगळे करू शकणार नाही. तेव्हा पार्वती आजी ही रमावर चिडते आणि सीमा आलेली असते तिथे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की किती स्वार्थी आहेस ग तू, पैशाचा विचार करतेस. तर लगेच रमा म्हणते की आई आजी मी स्वार्थी नाहीच, आणि मी कुणाबद्दल वाईट विचार करू शकणार नाही, यांच्याबद्दल तर नाहीच. तेव्हा पार्वती आजी म्हणते की इमोशनल ड्रामा बंद कर आणि तुला हे घर सोडून जावेच लागेल. तर सीमा म्हणते की का रमा हे घर सोडून जाईल? आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की रमा याला जबाबदार नाही, जे काही घडले ना त्याला ही रेवा जबाबदार आहे, असे सीमा पार्वती आजी समोर स्पष्ट उत्तर देते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही पार्वती आजीला म्हणते की ते माझा नवरा आहेत आणि मी त्यांची बायको, त्यामुळे त्याच हक्काने या घरामध्ये मी राहते. पार्वती आजी म्हणते की थोड्याच दिवसात तुझ्या आणि अक्षयच्या त्या डिव्होर्स पेपरवर सह्या कशा होत नाही ते मी बघतेस. त्यानंतर सीमा ही रमाला सांगत असते की जमलं तर हे सर्व विसरण्याचा तू प्रयत्न कर. तेव्हा रमा म्हणत असते की रेवा जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत हे सर्व विसरणं अवघड आहे. तेव्हा सीमा म्हणते की रेवाने कसा तुला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तसा आपण दोघी मिळून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा.